हाय, कशा आहात सगळे? आशा करते सगळे मजेत असणार. तर आजचा व्हिडिओ खूपच खास आहे आणि विशेष करून महिलांसाठी तर खूपच खास आहे. तर व्हिडिओ जो आहे तो आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी दुपारपासून केलेली आहे आणि या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि एकच व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर याची लेंथ जी आहे ती खूप मोठी होते. जवळजवळ 15 ते 20 मिनिटापर्यंतचा हा व्हिडिओ होतो. पण मला ते इतकं जमत नाही, त्यामुळे मी असं 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. जमायला जमतं तसं काही नाही आहे, पण मला आहे ना असं एकदम मोठा व्हिडिओ मला स्वतःला नाही आवडत बघायला, तर दुसऱ्याला कसं आवडणार, त्यामुळे ना मी अशा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. आज ना मशीन लावायला सुद्धा थोडा उशीर झालेला होता, त्यामुळे कपडे टाकायला सुद्धा थोडा उशीरच झालेला आहे आणि ऊन असल्यामुळे ते वाळतील त्याचं काही इतकं टेन्शन नाही आहे. पण आपण त्यातले आहात का की छोट्या-छोट्या गोष्टीचं टेन्शन घेत बसता, हे झालं नाही, ते झालं नाही, हे करायचं ते करायचं त्यामुळे आपण स्ट्रेसफुल असतात का? तर अशा ज्या गोष्टी आहे ज्याने आपल्याला टेन्शन येतं किंवा त्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम होणार आहे, त्या गोष्टींना आपण टाळत जायला पाहिजे. अशा वेळेस ना आपण घड्याळाकडे पाहणं थांबवायला पाहिजे. आपली कामं जेव्हा खूप रेंगाळतात तेव्हा आपण सतत घड्याळाकडे पाहतो आणि एरवी आत्तापर्यंत आपली कामं जी आहे ती पूर्ण झालेली असतात, पण आज काही झालेली नसतात. त्यामुळे ना आपण घड्याळाकडे पाहून असा विचार करतो की अरे यार, आज तर काम बाकीच राहिलेले आहे आणि आज किती म्हणजे हा पसारा पडलेला आहे, त्यामुळे ना आपल्याला स्ट्रेस येतं. तर अशा वेळेस आपण घड्याळाकडे अजिबात नका बघू. पडली आहे कामं तर पडू द्या, नंतर करू, त्यात काही इतकं विशेष नाही आहे. आणि आता मी झाडांना पाणी देते आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. ही बघा माझी दुसरी गॅलरी, म्हणजे दुसऱ्या साईडला जी गॅलरी आहे ती सुद्धा एकदम मस्त ग्रीन आहे. मी एका गॅलरीतून माझ्या दुसऱ्या गॅलरीत बघू शकते आणि इथूनच माझं किचन सुद्धा दिसतं. त्या गॅलरीत मी बऱ्यापैकी अशी मोठी झाडं लावलेली आहेत आणि या गॅलरीमध्ये असे छोटे मोठे म्हणजे येथे जवळपास माझ्याकडे 7 ते 8च झाडं असतील आणि हे मुलांचा जो पसारा आहे तो आहे. खेळणी वगैरे ज्या असतात त्यांच्या येथेच ठेवलेले आहे मी. कधी कधी एखादा दिवस आळसातच उगवतो, त्या दिवशी घड्याळ तर त्याच्या वेगाने धावत असतं, पण आपण मात्र खूप मागे पडलेलो असतो. एरवी ठराविक वेळेपर्यंत आपली कामं झालेली असतात, त्या दिवशी अजिबात होत नाही. त्यामुळे मग उरलेली कामंही आपल्याला करावीशी वाटत नाही, काम करायला तसा उत्साहच राहत नाही. त्यामुळे मग सगळा दिवस एकदम बोरिंग रटाळ होत जातो. माझा दिवसही तसंच आहे, कारण वेळ जी आहे ती खूप झालेली आहे. जवळजवळ 3:30 3:15 झालेले आहेत आणि आत्ता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि म्हणजे माझ्याकडे सगळेच कळण्याची भाकर आवडीने खातात, त्यामुळे सगळे खात असतील तर आपल्याला करायला सुद्धा काही इतका कंटाळा येत नाही. तर आत्ता जी आहे ती कळण्याची भाकर करते आणि नाश्ता वगैरे जो आहे तो सकाळी केलेला होता भरपोट, म्हणजे त्यामुळे ना भूक वगैरे लागत नव्हती. त्यामुळे मी आत्ता मुलं येतील तेव्हाच अशी भाकरी बनवते. आणि घरात सगळे एकच पदार्थ खात असतील तर म्हणजे मुलं जर जे बनवलेलं आहे ते खात असतील, आणि मेन प्रॉब्लेम हा त्यांचाच असतो, मुलं खात नाही. त्यामुळे आपल्याकडे बरेच असे पदार्थ म्हणजे 2 ते 3 पदार्थ होतात त्यांच्यासाठी तरी. आणि जर मोठ्यांचा तरी इतका इश्यू नसतो, मोठे तर जे आहे ते खाऊन घेतात, पण मेन प्रॉब्लेम मुलांचा असतो. सो असं आपण म्हणजे त्यांची सवय, त्यांची हॅबिट जी आहे ती अशी लावायला पाहिजे, जे बनवलेलं आहे त्यांनी ते खायलाच पाहिजे. ते म्हणजे बरं त्यांनी पोट भरून नाही खाल्लं तरीही चालेल, पण त्यांना सवय जी आहे ती तशीच लावा. थोडं थोडं का होईना, पण थोडं करूनच त्यांना तशी सवय लागेल आणि आपलं जे काम आहे ते कमी होत जाईल. आणि आता मुलं आली आहे स्कूलमधून, त्यांना भाकरी आणि अगदी त्याच्यावर तूप टाकून मीठ थोडंसं स्प्रिंकल केलेलं आहे आणि तेच दिलेलं आहे. ते खाऊन घेतात आवडीने, त्यांना आवडते. आणि गाजरचा हलवा होता तो बनवलेला, तो सुद्धा दिलेला आहे. सो बरेच कामं आपल्या पाईपलाईनमध्ये असतात, म्हणजेच आपल्याला बरीच अशी कामं असतात ती करायची असतात. तर कामाची विभागणी करायला आपल्याला शिकायला पाहिजे. शक्य असेल तर तुमच्या आवडीची कामं आणि ना आवडणारी कामं यांची विभागणी करा. त्यात आवडीची जी कामं आहे ती आधी करायला काढा आणि नंतर ना आवडीची कामं काढा. सो त्याने जे आहे ना आपल्याला उत्साह वाढेल, म्हणजे आपण पहिले आवडीची कामं केली त्यामुळे आपलं मन जे आहे ते फ्रेश होईल आणि तसंच आपण बाकीची कामंसुद्धा फ्रेश मनाने करू. शेवटची आणि लास्ट टिप म्हणजेच चहा कॉफी घ्या. तुम्हाला चहा कॉफी असं काहीतरी घेऊन तरी येत असेल तर तुमच्या आवडीचे कोणतेही पेय घ्या. हवं असल्यास काहीतरी थोडंसं तुमच्या आवडीची चटक-मटक खा, चॉकलेट खा, पण खूप जास्त खाऊ नका, त्यामुळे आळस आणखीनच वाढू शकतो. पण आवडीचे पदार्थ खाल्ले तर त्यामुळे मात्र आपण फ्रेश होऊ, ताजे होऊ आणि बाकीच्या कामाला मग तयार. सो असंच मी चहासुद्धा केलेला आहे, कारण मला जेवण करायचं नव्हतं, माझं पोट जे आहे ते भरलेलं होतं ऑलरेडी, त्यामुळे मी चहा केला, तो घेतला आणि बाकीच्या कामाला मी सुद्धा आता तयार झालेली आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा डेली लाईफसाठी ज्या टिप्स आहेत त्या कशा वाटल्या मला कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय, टेक केअर फ्रेंड्स.